पावसाचं वातावरण. आज सकाळपासून पाऊस खूप चालू आहे. इकडे नाश्ता चालू आहे. हे बघा मंडळी, आज सगळ्याचा नाश्ता उपमा. एवढा नाश्ता मिळत जातो आमच्या घरी ना. मिस्टर कांबळे आता घेऊन जाणार आहे. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी जाणार आहे मेडिकलवर. म्हणजे काय, मला कमेंट वगैरे येत होते की ताई तू काय करते वगैरे म्हणून. तर माझं फार्मसिस्ट झालेलं आहे आणि मी मेडिकलला जॉबला होते. आत्ता म्हणजे प्रेग्नन्सीमुळे मी काही महिने अगोदर म्हणजे जात नाही आहे प्रेग्नन्सीमुळे. नंतर ना परत कंटिन्यू चालूच असणार. तर आज माझं तिथे जरा काम आहे काहीतरी, तर मी जाणार आहे. तर म्हणलं त्याच निमित्ताने तुम्हाला पण दाखवूया. चला. कोल्हापूरवाल्यांना तर माहितीच असणार, कागलमधलं रत्ना मेडिकल आहे. म्हणजे रत्ना मेडिकल हे कागलमधले सगळ्यात पहिलं मेडिकल, म्हणजे सगळ्यात पहिलं मेडिकल होतं हे. तर आत्ता ते सगळ्यात म्हणजे कागलमधलं सगळ्यात मोठं मेडिकल आहे. तिथे मी जॉबला होते. चला आलेत बघा. चला तर जाऊया. पावसाचं वातावरण बघा. आमच्या अडचणी एकदा करत आमच्या अडचण किती अमरपाली इथं काम करायचे. रत्ना मेडिकल सगळ्यात मोठं कागलचं होलसेल मेडिकल आहे रत्ना मेडिकल. बघा आजचा व्ह्यू. सनलाईट. ह्यावेळेस म्हणजे वरती येऊन थोडं मी रोज म्हणजे चालते वगैरे थोडंफार. म्हणजे थोडं बाहेर येऊन जरा फ्रेश वगैरे वाटतं. संध्याकाळचं थोडंसं चालून वगैरे जरा मूड पण फ्रेश होतो. आत्ता झालं आहे. आता मिस्टर कांबळे खाली बनवत आहेत ओरिओ शेक. चला तर बघूया कसे बनवतात ते. रेसिपी त्यांची बघा आणि कशी वाटते तुम्हाला ते बी नक्की सांगा कमेंट करून. चला तर बघूया. चला बघूया काय करतात मिस्टर कांबळे. आता ओरिओ बिस्किट टाकलं आहे. त्याचं डेअरी मिल्क. साखर किती चम्मच? आपला 3-4 चम्मच. ओरिओ शेक तयार झालेला आहे. चला तिथे आपला तयार आहे ओरिओ शेक. ओरिओ शेक इथे तयार आहे. कसं वाटलं हो? तुम्ही सांगा. आणि मामी काही घेत नाहीत. मामीला दुधाच्या वस्तू आवडत नाहीत म्हणून मामीने काही घेतला नाही. The next day. का सुगरण मामी आलेल्या आहेत बघा इकडनं. हे त्यांनी घरून तयार करून आणलेलं आणि इथे बनवत आहे. याला काय म्हणतात? रवा बन डोसा. रवा बन डोसा. रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बनवूया. तुम्हाला मग यायला रवा बन डोसा. बनवणार आहेत वांग्याची भाजी. पण आज वांग्याच्या भाजीमध्ये वांग बघा कसं आलं, हार्टशे. आमच्या सुलतान गाडी घेतलेली आहे. यांची स्माईल बघा. फुलायच काय पप्पाचा घोडा आयुष्यात. हां हां हां
गाडीची पूजा. आता एक साडे तर घेशील का नाही बोला इकडे तोंड कर की गाडी इकडे तोंड कर गाडी मग पास दे. तेव्हा येतं 10 मिनिटं दारात खाली उभा राहू. आम्हाला वाटतं दारात कडे आहे, कोण सांगाय नाही काय नाही, ढकलायला उभा राहा. मग आता कोण आलं ते आलो एवढं बघा बाप्पा. यो उभा नाही इथं माझी वाढ हा ओके. ता नेलू जा तिथे ते सरळ करता वार. हात तिकडून सरळ कर, चप्पल काढ येईल. इथून इकडून ये पलीकडे. असं सोडा. ओके. गेल्या जरा इकडे जरा इकडे हे जर पाहू. त्याला